श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री यक्षाय नमः, कुबेराय नमः, वैश्रवणाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. भगवान कुबेर यांची साधना कशी करावी, उपासना कशी करावी. दीपावली हा जो सण असतो त्यातील प्रमुख सण धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन. या दिवशी आपण माता लक्ष्मीसहित भगवान कुबेर यांचं पूजन करतो. दीपावलीचा हा संपूर्ण काळ भगवान कुबेर यांच्या पूजेसाठी, साधनेसाठी अत्यंत शुभ फलदायी मानला जातो. मग दिवाळीच्या या पर्वामध्ये भगवान कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी नेमकं काय करावं, त्यांची कोणती उपासना करावी, कोणती मंत्र साधना करावी, भगवान कुबेर यांची मूर्ती घरामध्ये कशी स्थापित करावी, त्याचा नेमका विधी काय आहे. आपल्या घरात भगवान कुबेर यांची मूर्ती नसेल किंवा यंत्र नसेल तर कुबेर भगवान यांची साधना कशी करायची, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या शंका असतील नक्की विचारा. पैसा हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं की मी सुखी जीवन जगावं, ऐश्वर्य संपन्न जीवन जगावं. आपल्या जीवनातील आर्थिक संकटांचं निवारण करण्यासाठी, नोकरी व्यवसायातील समस्यांचं निवारण करण्यासाठी, आपली आर्थिक उन्नती करण्यासाठी, कोर्ट कचेरीमध्ये एखादा खटला सुरू असेल त्याचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैशाची बचत होण्यासाठी, धनसंचय होण्यासाठी, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येकानं भगवान कुबेर यांची साधना करावी. वर्षभर आपण कुबेर भगवान यांची साधना करू शकतो. मात्र दीपावलीचा जो अत्यंत शुभ असा कालखंड मानला जातो कुबेर साधनेसाठी, या काळात आवर्जून आपण कुबेर साधना करा, कुबेर उपासना करा. स्त्री किंवा पुरुष कोणीही भगवान कुबेर यांची उपासना करू शकतो. धनत्रयोदशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हा जो कालावधी आहे दीपावलीचा, या दरम्यान आपण कुबेर भगवान यांची साधना अवश्य करावी. कुबेर भगवान यांची मूर्ती स्थापन करणे, आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करणे, कुबेर मूर्ती किंवा यंत्र पहिल्यापासून असेल त्याची विधिवत सेवा करणे, पूजा करणे, विविध मंत्रांचं पठण करणे, या प्रकारे आपण कुबेर साधना करू शकतो. सर्वात पहिलं म्हणजे आपल्या घरात भगवान कुबेर यांची मूर्ती स्थापन करणे. भगवान कुबेर यांची जर मूर्ती आपण आपल्या घरामध्ये स्थापन केली तर ते आपल्याला अनंत ऐश्वर्य प्राप्त करून देतात, कारण ते देवांच्या संपत्तीचे रक्षक आहेत. भगवान कुबेर यांची मूर्ती जर आपण आपल्या घरात स्थापन केली, त्याची विधिवत पूजा केली, सेवा केली, भगवान कुबेर प्रसन्न होतात. आपली आर्थिक परिस्थिती सुधारू लागते. आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर भगवान यांची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापन करा. धनत्रयोदशीला आपल्याला जर शक्य नाही झालं तर आपण कुठल्याही अष्टमीला किंवा कुठल्याही बुधवारी कुबेर भगवान यांची मूर्ती आपल्या घरात स्थापन करू शकता. कुबेर भगवान यांची मूर्ती स्थापन केल्यानंतर ती आपल्या देवघरामध्ये उत्तराभिमुख म्हणजेच उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवावी, कारण भगवान कुबेर हे उत्तर दिशेचे स्वामी मानले जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण स्थापना करणार असाल, सकाळच्या वेळेला ही स्थापना करावी. संध्याकाळी मूर्ती पूजेत मांडायची. आपण जी मुख्य पूजा धनत्रयोदशीची संध्याकाळी करत असतो त्या पूजेमध्ये आपण मूर्ती मांडावी. तत्पूर्वी सकाळी आपण स्थापना करा. कुबेर मूर्तीची घरामध्ये स्थापना कशी करायची, नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं पूजन करा. ओम श्री दीपदेवताय नमः. त्यानंतर गणपती बाप्पाचं पूजन आपण करणार आहोत. गणेश मूर्ती जर आपल्याकडे असेल तर तामणामध्ये घ्यायची, नाहीतर सुपारी घ्या. गणपती बाप्पाला प्रथम शुद्ध जलानं स्नान घालायचं, नंतर पंचामृतानं स्नान घालायचं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम श्री महागणपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. ओम श्री महागणपतये नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या. बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करायची. त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री महागणपतये नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. भगवान विष्णूंचं स्मरण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. ओम श्रीं नमः. आता कुबेर भगवान ज्या मूर्तीला आपण स्थापन करणार आहोत ती मूर्ती तामणामध्ये घ्यायची. तिची शुद्धी करून घ्या. तिला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. त्यानंतर थोड्याशा अक्षता व्हायच्या. कुबेर भगवान यांना आपण आमंत्रित करणार आहोत. ओम श्री कुबेराय नमः. आभानार्थे अक्षतां समर्पयामि. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. कुबेर भगवान यांना आपण आसन देणार आहोत. ओम श्री कुबेराय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि.
आता पायावरती शुद्ध जल व्हायचं. कुबेर भगवान यांचे पाय आपण धुणार आहोत. ओम श्री कुबेराय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. एक पळी पाण्यामध्ये थोडंसं हळद, कुंकू, अक्षता टाकाव्यात. कुबेर भगवान यांचे आपण हात धुणार आहोत. मूर्तीवरती हे पाणी अर्पित करायचं. ओम श्री कुबेराय नमः. अर्घ्यम समर्पयामी. शुद्ध जल कुबेर भगवान यांना अर्पण करायचं. कुबेर भगवान यांना आपण स्नान घालत आहोत. ओम श्री कुबेराय नमः. स्नानम समर्पयामी. त्यानंतर पंचामृत स्नान. कुबेर भगवान यांच्या मूर्तीवरती पंचामृत अर्पण करायचं. ओम श्री कुबेराय नमः. पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री कुबेराय नमः. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता गंधोदक स्नान. एक पळी पाण्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावं. कुबेर भगवान यांना वाहून द्यायचं. ओम श्री कुबेराय नमः. गंधोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. ओम श्री कुबेराय नमः. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. अशा पद्धतीनं स्नान घातल्यानंतर भगवान कुबेर यांच्यावरती पळीपळीनं शुद्ध जल वाहत राहायचं आणि पुरुष सुक्ताचं 1 वेळा किंवा 16 वेळा मनोभावे पठण करायचं. आपल्याला जर मनोभावे 1 वेळा जमणार असेल 1 वेळाच करा, परंतु मनोभावे करा. आणि जर 16 वेळा केलं अतिउत्तम. पुरुष सुक्ताचं पठण करायचं आणि एक पळी शुद्ध जल मूर्तीवरती वाहत राहायचं. अशा पद्धतीनं आपण कुबेर भगवान यांना महाअभिषेक करणार आहोत. महाअभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात आसन म्हणून आणि भगवान कुबेर यांची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करायची. भगवान कुबेर यांना गंध लावावं, हळद कुंकू अर्पण करावं, त्यांना अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावीत. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री कुबेराय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. सुगंधी द्रव्य अर्पण करायचं. नाना परिमल द्रव्यम समर्पयामी. आता ही जी कुबेर मूर्ती आहे यामध्ये आपण प्राण ओतणार आहोत, प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून. आपला उजवा हात कुबेर भगवान यांच्या छातीला डाव्या बाजूला म्हणजेच त्यांच्या हृदयावरती ठेवायचा. मंत्र होईपर्यंत हात काढायचा नाही. ओम श्री कुबेराय नमः. अस्य प्राणः. ओम श्री कुबेराय नमः. अस्य प्राणः. ओम श्री कुबेराय नमः. अस्य प्राणः. यानंतर 15 वेळा ओमकाराचा म्हणजेच ओम या मंत्राचा उच्चार करायचा. ओम 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 ओम. कुबेर भगवान यांना आपल्याला जर शक्य झालं कडुलिंबाचा पाला अवश्य अर्पण करावा. कडुलिंबाचा पाला कुबेर भगवान यांना अत्यंत प्रिय आहे. कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा. ओम श्री कुबेराय नमः. नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. यानंतर कुबेर भगवान यांची आरती म्हणायची. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान कुबेर यांची आरती, स्वामींची आरती घ्या. अशा पद्धतीनं आरती म्हणायची. आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची. प्रसादाचं वाटप करा. घरीच आपण विधिवत कुबेर भगवान यांच्या मूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करू शकता. ज्यांना ज्यांना कुबेर भगवान यांची मूर्ती आणणं शक्य असेल त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी अशा पद्धतीनं कुबेर भगवान यांच्या मूर्तीची स्थापना करा. समजा आपल्याला नाही त्यावेळेला शक्य झालं, नंतर कधी पण आपण कुठल्याही बुधवारी किंवा कुठल्याही अष्टमीच्या दिवशी कुबेर भगवान यांची मूर्तीची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता. स्थापना झाल्यानंतर देवघरात मूर्ती कशी ठेवायची? उत्तर दिशेकडे तोंड करून देवघरामध्ये मूर्ती ठेवायची. समजा आपण व्यवसायाच्या ठिकाणी, आपलं ऑफिस असेल त्या ठिकाणी जर कुबेर मूर्ती स्थापन करणार असाल अवश्य करावी. त्या ठिकाणी देखील आपण उत्तर दिशेला तोंड करून कुबेर भगवान यांच्या मूर्तीची स्थापना करा. कुबेर साधनेचा हा एक मार्ग आहे. आपल्या घरात कुबेर भगवान यांची जर स्थापना केली नक्कीच आपल्या घराकडे पैशांचा ओघ वाढेल. आपल्या घरामध्ये धनसंचय व्हायला सुरुवात होईल.
कुबेर भगवान यांची रोज पूजा कशी करायची? रोज इतर देवांना स्नान घालतो तसंच आपण कुबेर मूर्तीला स्नान घालू शकता. त्यानंतर त्यांची पंचोपचारे पूजा करता येईल. गंध, फुले, अक्षता अवश्य अर्पण करू शकता. कुबेर मूर्ती आपण आपल्या तिजोरीत देखील ठेवू शकता. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे कुबेर यंत्र आपण घरात स्थापन केलं असेल. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर यंत्राची आपल्या घरामध्ये विधिवत स्थापना करा. कुबेर यंत्र ज्यांच्या घरात असेल त्या घरात देखील पैशाची आवक वाढते. आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की कष्ट करून, मेहनत करून पैशाची बचत होत नाही. ज्या मार्गानं पैसा येतो त्याच मार्गानं तो पैसा जातो. असं जर होत असेल अवश्य आपण कुबेर यंत्र आणावं. कुबेर यंत्राची विधिवत स्थापना करा. स्थापना कशी करायची, कुबेर यंत्राची साधना कशी करायची, मंत्र साधना कशी करायची, हा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. आपण तो नक्की बघा आणि त्या पद्धतीनं आपल्या घरात कुबेर यंत्राची स्थापना आपण अवश्य करा. समजा आपल्याकडे कुबेर यंत्रही नाही, कुबेर मूर्ती घेणं आपल्याला शक्य नाही. आता धनत्रयोदशीपासून आपल्याला पुढे जर सेवा करायची आहे, कुबेर भगवान यांची साधना करायची आहे, ती कशी करायची? बऱ्याच वेळा आपल्या घरात मूर्ती असते, कुबेर यंत्र असतं, परंतु आपण जर साधना केली नाही, मंत्र साधना केली नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. धनत्रयोदशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमा हा जो कालावधी असतो हा संपूर्ण काळ असतो माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांच्या पूजनाचा, यांच्या सेवेचा. काही मंत्र मी आपल्याला सांगणार आहे. हे सर्व मंत्र सिद्ध आहेत. कुबेर भगवान यांचे सर्व आवडते मंत्र आहेत. या मंत्रांचं मनोभावे पठण जर आपण केलं, कुबेर भगवान प्रसन्न होतात. यातील कुठल्याही एका मंत्राचं, सर्वच मंत्रांचं आपण पठण केलं तर खूपच छान, अतिउत्तम. परंतु नाही शक्य, कुठल्याही एका मंत्राचं आपण संकल्प करून किंवा संकल्प न करता धनत्रयोदशीपासून सुरुवात करायची आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं आपण पठण या मंत्रांचं करायचं. रोज एक माळ आपण पठण करू शकता, म्हणजे रोज 108 वेळा पठण करू शकता. नाही शक्य झालं रोज 21 वेळा पठण करा, 11 वेळा पठण करा. संख्येला महत्त्व नाही, महत्त्व असतं आपण मनोभावे पठण करण्याला. पहिला मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नमः. या मंत्राचं आपण रोज पठण करा. तुळशीच्या माळेवर आपण पठण करू शकता किंवा कमळगट्ट्याच्या माळेवर पठण केलं तर अतिउत्तम. हा मंत्र आपल्याला म्हणायला अवघड वाटत असेल, आपल्या चॅनलवर आहे, आपण तो ऐकून सोबत पठण करा. या मंत्राचं जर आपण 1,00,000 जप पूर्ण केला तर हा मंत्र सिद्ध होतो. आपण किती पण दिवसात करू शकता. आपण रोज जितका जप करू तितका एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवायचा. समजा आपल्याला महिना लागू द्या, 2 महिने लागू द्या, 3 महिने लागू द्या, 1,00,000 संख्या जर आपण केली, मनोभावे करायचं, तर नक्कीच हा मंत्र सिद्ध होतो आणि त्याचे फळ आपल्याला नक्की मिळेल. त्यानंतर दुसरा मंत्र जो कुबेर भगवान यांचा अतिप्रिय आहे. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः. या मंत्राची जपसंख्या एकूण 10,000 म्हणजेच 10,000 वेळा हा मंत्र पठण करावा. कितीही दिवसात आपण पठण करू शकता. रोज लिहून ठेवायचा. 10,000 जपसंख्या झाली की हा मंत्र सिद्ध होतो. कितीही दारिद्र्य असू द्या, या मंत्राच्या साह्यानं दारिद्र्य नष्ट होतं आणि कुबेर भगवान यांची कृपा प्राप्त होते, ऐश्वर्य प्राप्त होतं. त्यानंतर तिसरा मंत्र कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र. ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम ग्रहे धनं पूरय पूरय नमः. या मंत्राची 30,000 जपसंख्या पूर्ण करावी. 1 महिन्यात जर आपण केली तर अतिउत्तम. नाही शक्य झाली, जितकं आपल्याला जमल तितकं रोज पठण करायचं. 30,000 जपसंख्या पूर्ण करायची, म्हणजे हा मंत्र सिद्ध होतो. या मंत्राचं मनोभावे जर आपण पठण केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची, कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडत नाही. माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. हा मंत्र देखील मी धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की अपलोड करेल, आपण ऐकून सोबत पठण करा. तर या 3 मंत्रापैकी कुठलाही एक मंत्र किंवा 3ही मंत्रांचं पठण आपण करू शकता. रोज पठण करा, 11 वेळेला करा, 21 वेळेला करा, कुठलीही अट नाही. 108 वेळा केलं तर अतिउत्तम. या व्यतिरिक्त जर आपल्याला रोज शक्य नसेल, वर्षभर आपण फक्त दर बुधवारी भगवान कुबेर यांचा हे जे मंत्र सांगितले आहे यापैकी कुठल्याही मंत्राचं यथाशक्ती 11 वेळेला, 21 वेळेला पठण करायचं. बुधवार हा जो वार आहे हा कुबेर साधनेचा वार मानला जातो. या दिवशी आपण नक्की आपल्या घरात जर भगवान कुबेर यांची मूर्ती असेल किंवा कुबेर यंत्र असेल त्याची आवर्जून पूजा करायची. हळद कुंकू, गंधाक्षता, फुलं व्हायची.
त्यांची मंत्रसाधना करायची. या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कुबेर पोटलीची स्थापना करा. कुबेर पोटली हा देखील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय प्रभावी तोडगा मानला जातो, उपाय मानला जातो. त्याचा देखील व्हिडिओ चॅनलवर आहे, तो बघावा. त्या सर्व ज्या वस्तू आहेत, साहित्य आहे ते आणावं आणि कुबेर पोटलीची धनत्रयोदशीच्या दिवशी स्थापना करा, पूजा करायची. वर्षभर पोटली आपल्या घरात तिजोरीत ठेवायची. नक्कीच आपल्याला एक छान असा अनुभव येईल. वर्षभरामध्ये आपल्याला आर्थिक आवक वाढलेली दिसेल. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये, जसं आपण आपले गुरु असतील स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करतो, माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची सेवा करतो, अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजनासोबतच माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांची पूजा करायची आहे. आणि या दिवसापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत कमीत कमी आपण कुबेर भगवान यांची सेवा करावी, मंत्रसाधना करा. कुबेर मूर्तीची स्थापना शक्य झाली अवश्य करा. कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये स्थापन करा. पहिल्यापासून मूर्ती असेल, यंत्र असेल, आत्ता मी जी पूजा सांगितली कुबेर मूर्तीची स्थापनेची पूजा, अगदी त्या पद्धतीनं आपण या मूर्तीवरती प्राणप्रतिष्ठा धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता. अवश्य करा. या सर्व प्रकारे कुबेर साधना करून, उपासना करून भगवान कुबेर, माता लक्ष्मी यांची अखंड कृपादृष्टी प्राप्त करा. स्वामींच्या कृपेनं, माता लक्ष्मीच्या कृपेनं, कुबेर भगवान यांच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं, आर्थिक समस्यांचं निवारण व्हावं, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. माहिती आवडली असेल, जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या शंका विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री यक्षाय नमः, कुबेराय नमः, वैश्रवणाय नमः.